सो हाय गाईज, आम्ही चाललो आहोत आता समर्थाची कबूतर बघायला. तर चला आता तुम्हाला कबूतर तर आम्ही आलेलो आहे समर्थांची कबूतर बघायला वरती. तुम्ही पाहू शकता आमची कबूतर उडली. मादी आमची आहे आणि जी काली कबूतर आलेली आहे आणि एक काल्यांमधली मादी अंडी घालायला बसले त्या पेटीत आणि आम्ही पहिली व्हिडिओ टाकली त्याच्यात काही कबूतर तुम्हाला दिसली नसतील. आता पण व्हिडिओ करायला घेतली आणि कबूतर गेली. आमचा मित्र मंथन तो आलाय आमचं कबूतर बघायला. आपलं कबूतर बघायला आलोय आणि आमच्या इकडं आज पण खूप ऊन आहे. दाखवतो आता तुमच्या आम्ही गावाला. आमच्या इकडं अजून नाही झाला. आती पाऊस नाही पडला आणि डोंगर बघू शकते तुम्ही कसं हिरवेगार झालेत. हिरवेगार डोंगर सगळीकडं आणि या गावात कधीच पूर येऊ नाही शकत. बघू शकता सगळीकडं घरं चालू आहेत आणि हिरवेगार डोंगर चारही साईडचे तुम्हाला बघायला भेटेल. डोंगर त्या साईडला पण डोंगर आहे. तिकडे तुम्हाला दिसत असेल तर कमेंट करून सांगा. तिकडे डोंगर आहे तो दिसत नसेल तुम्हाला, खूपच लांब आहे तो. आम्हाला पण जरासा तो दिसतोय आणि या आहेत बिल्डिंगा आणि 4, 8, 12, 6, 7 घरांच्या या चालू आहे काम. आणि आमची एक पोपट होता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला. पोपट ह्याच्यात होता. तो पोपट आज मेला कारण की काही माणसांनी या कमेंट करून सांगितलं पोपट या भारी दिसतोय, त्याला दिष्ट लागले असते म्हणून तो मेला. जाऊ द्या, तो वाईट न मानत. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब कमेंट करून सांगा. इथेच आम्ही हा ब्लॉग एंड करत आहोत. बाय बाय.